मित्रमैत्रिणींनो, चला तर पाहूयात शिवरायांनी शिवराज्याभिषेकाची पुढील तयारी कशी केली. सगळ्यात पहिले म्हणजे शिवरायांनी सोन्याचे सिंहासन करून घेतले होते. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की हिरे जडित असलेले हे सिंहासन अगदी मोठे आणि छान होते. त्याला मौल्यवान रत्ने जडवली होती आणि त्याच्यावर एक छत्र देखील होते. यानंतर शिवरायांनी अनेक मोठमोठे राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण व त्यांच्या हाताखालचे सरदार कामदार या सगळ्यांना या शिवराज्याभिषेकासाठी बोलावले. म्हणजेच या सगळ्यांना त्यांनी आमंत्रणे दिली. शिवराज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी त्यांनी काशीहून गागाभट्ट आले. पौरोहित्य म्हणजे धार्मिक विधी करण्यासाठी गागाभट्ट नावाचे काशीमध्ये राहणारे एक मोठे विद्वान पंडित होते. ते मूळचे पैठण भागातले होते, पण ते काशीमध्ये स्थायिक झाले होते. ते खूप थोर पंडित होते आणि काशीमध्ये त्यांना मोठा मान होता आणि त्यांची सर्वत्र कीर्ती होती. काशी हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, जे भारतातील एक राज्य आहे. शिवरायांची इतकी सारी तयारी करून झाल्यावर त्यांनी त्यांच्या माणसांना सप्तगंगा, कोणत्या होत्या या सप्तगंगा म्हणजे गंगा नदी, सिंधू नदी, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी आणि समुद्राचे जल आणण्यासाठी पाठवले. यानंतर सुमारे रायगडावर 50,000 माणसे शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी जमली होती. ही सगळी सर्वसाधारण माणसे, राजे रजवाडे, विद्वान, पंडित, कामदार, सगळी लोक त्यांच्या शिवराज्याभिषेकासाठी आली होती. त्यांच्यासाठी रायगडावर जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली होती त्यांना राहण्यासाठी. आणि तो राज्याभिषेकाचा दिवस अखेर उजाडला. चला तर राज्याभिषेकाच्या दिवशी काय काय घडले हे आपण पुढील भागात पाहूया. धन्यवाद.